प्रदेश सुधारणा कायदे विधेयक असे 3 प्रकारचे याच्यामध्ये त्यामध्ये कामकाज हे झालेलं आहे। आणि यामध्ये यामध्ये विरोधी पक्षाचा जो विरोध होता सगळे एकत्र येऊन त्यांनी विरोध केला। आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की ज्या वेळेस नाव याला जरी महिलांचं आरक्षण असं होतं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये डिलिमिटेशन करून त्यामध्ये एकंदर महिलांचं आरक्षण दाखवलं होतं, त्याच्यामध्ये 815 होत होतं, परंतु एकंदर 850 इतकी मोठी संख्या ही खासदारांच्या संख्येमध्ये वाढवली जाणार होती, लोकसभेमध्ये वाढवली जाणार होती। यामध्ये नाव जरी महिला आरक्षणाचं असलं तरी त्यामध्ये डिलिमिटेशन करणं आणि त्या माध्यमातून संख्या वाढवून ज्या प्रकारे सत्ता आपली कायम कशी राहील याकरता त्यांचा चाललेला भारतीय जनता पक्षाचा चाललेला तो प्रयत्न होता। ही वस्तुस्थिती जनतेसमोर आलेली आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून जी मांडणी झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने हे म्हटलं होतं की आपण जे आहे आपलं जनगणना होणं आवश्यक होतं, ती जनगणना झालेली नाही। यापूर्वी 2023ला महिला आरक्षणाचं बिल मंजूर एकमतानं झालेलं आहे। पहिलं तर याची नोंद घेतली पाहिजे की 23 साली महिला आरक्षणाचं बिल एकमतानं करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी ही आम्ही जनगणना करू, डिलिमिटेशन करू आणि अंमलबजावणी करू असं उत्तरसुद्धा माननीय अमित शहा यांनी त्यावेळेस दिलेलं होतं, ते आश्वासन होतं। त्याच्यावर त्या बिलाप्रमाणे महिलांचं आरक्षणाचं अभिनंदन करणारं देशभर जाहीरपणे अभिनंदन करण्यात आलं होतं। देवेंद्र फडणवीस आपले माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा पंतप्रधान महोदयांचं, त्याच गृहमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं होतं की तुम्ही 23 साली चांगल्या पद्धतीनं हे आरक्षण दिलेलं आहे। या आरक्षणाच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा हा 16 एप्रिलला काढण्यात आलेला आहे। महत्त्वाचं लक्षात घ्या की 23 साली जे महिला आरक्षण देण्यात आलेलं होतं त्या आरक्षणाप्रमाणे तो शासन निर्णय सुद्धा 16 एप्रिललाच जाहीरपणे काढण्यात आलेला आहे। असं असतं पुन्हा हे नवीन आरक्षण देण्यात आलं होतं। याच्यामध्ये 2-3 आग्रह असा होता की तुम्ही पहिली जनगणना करून घ्या, जनगणनेमध्ये जातीनिहाय जनगणना तुम्ही करा आणि जे आरक्षण तुम्ही देणार असाल तर ते त्या पद्धतीनं सगळ्यांना समान संधी, सगळ्या समाज, त्याच्यात मागासवर्गीय आदिवासी यांना आहेच, पण ओबीसीला सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं, त्या पद्धतीनं आरक्षण द्यावं हा आग्रह हा विरोधी पक्षाच्या माध्यमातून माननीय राहुलजी यांनी सुद्धा केलेला होता। परंतु यामध्ये जे हेतू दिसले ते तर त्या पद्धतीनं जनगणना अद्याप झालेली नाही। 24 सालाच्या निवडणुकीनंतर लगेच जनगणना होईल असं जाहीर करण्यात आलं असताना आतापर्यंत 2 वर्ष त्यामध्ये जनगणना झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याशिवाय आता ज्यावेळेस हे आरक्षण आणत असताना जनगणना त्यांनी बाजूलाच ठेवली आणि लगेच डिलिमिटेशन हे सुरू केलं। डिलिमिटेशनमध्ये स्पष्टपणे असं दिसतं की एकंदर देशामध्ये 815 आणि 35 म्हणजे 35 केंद्रशासित प्रदेश यांचं त्यामध्ये डिलिमिटेशन होणार होतं। ह्या सगळ्या सीमांकन म्हणतात त्याला, त्या पद्धतीने केलं जाणार होतं। हे करीत असताना अनेक गोष्टी घडणार होत्या। याच्यामध्ये मुखवटा जरी महिला आरक्षणाचा असला तर हेतू मात्र हा भारतीय जनता पक्षाचा हेतू शुद्ध नव्हता आणि त्यांनी यामधून सत्ता आपली कायम कशी राहील याकरता आखलेला तो प्लॅन होता। त्या पद्धतीनं हे त्यांचं नियोजन होतं। यामध्ये जे छोटे स्टेट आहे, दक्षिण भारत आहे, त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्ट जो भाग आहे याच्यावर प्रचंड अन्याय हा होता, त्यांच्या जागा कमी वाढणार होत्या आणि उत्तर भारतातल्या पूर्णपणे नॉर्थ इंडियातल्या जागा जास्त वाढणार होत्या। त्याच्यातून सत्ता कायम कशी राहील यासाठी चाललेला हा खटाटोप भारतीय जनता पक्षाचा होता। त्यांचा हेतू शुद्ध नव्हता आणि त्यामध्ये उद्देश डबल होते की जिंकलो आपण तर आपल्या पाहिजे तशी सत्ता मिळवता येईल, नाही जिंकलो तर महिलांवर अन्याय असं म्हणता येईल। त्या पद्धतीनं आता त्यांचा जे काही आंदोलन ते करतायत, परंतु जनतेला आणि महिलांना सगळ्यांना कळतं आहे की महिला आरक्षणाला कधीही
काँग्रेस पक्षाने किंवा विरोधी पक्षांनी विरोध केलेला नाही. त्यांचा विरोध आहे हे सीमांकन जे आहे, जे डिलिमिटेशन आहे, याला हे ज्या चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे की संख्या वाढ कशाच्या आधारावर केली याचा मेळ ते उत्तर द्यायला तयार नाही. याला विरोध ह्या सर्वांचा होता. आणि आता सुद्धा आग्रह आमचा आहे की जे काही 2023ला तुम्ही महिला आरक्षण दिलं त्या पद्धतीनं महिला आरक्षण करण्यात यावं. त्यामुळं त्या आग्रहाकरता आम्ही जनतेकडे जातोय. जनतेला वस्तुस्थिती समजून सांगतात, ते गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु महिलांच्या बाबतीत पहिलं तर महिलांचं आरक्षण त्यावेळेस राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना ती मांडणी केली होती. त्यावेळेस नरसिंहरावांच्या काळात आपण 33% दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांना. महाराष्ट्रामध्ये तर 50% आपण काँग्रेसनं च्या कालखंडामध्येच दिलेलं आहे. हे सगळं केलंय महिलांना कायम चांगली सबलीकरण व्हावं याकरता काँग्रेसनं आणि विरोधी पक्षाने आम्ही प्रयत्न केलेले आहेत. भारतीय जनता पक्ष जे आता करतो आहे ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणण्याकरता, जनतेच्या निदर्शनाला आणण्याकरता आपली मदत आम्ही घेतो आहोत. साहेब, आपण जे म्हणताय वारंवार की भाजपला त्यांची सत्ता कायम ठेवायची आहे, त्यासाठी डिलिमिटेशन आहे, याला काय म्हणजे काय कुठल्या बेसवर आपण सांगताय? आता दक्षिणेकडचे राज्य छोटे आहेत, तिथे आताही लोकसभेच्या जागा या छोट्या आहेत, तुलनेने उत्तर प्रदेश सारखे जे राज्य आहेत ते मोठे आहेत, तिथे जास्त जागा आहेत, तिथल्या जागा वाढणारच आहेत. इतक्या जास्त वाढणार आहेत की त्याच्यावरून दक्षिण भारतावर अन्याय होणार आहे. प्रचंड फरक त्यामध्ये होतो. दक्षिण भारताचा वाटा 24%हून 21%पर्यंत खाली जाणार आहे. तर जागा सुद्धा कमी होत असताना दक्षिण भारतात एकत्रित विचार करता 44 जागांची वाढ दिसते. तर हिंदी पट्ट्यामध्ये ती 133 जागांची वाढ दिसते. हा फार मोठा फरक आहे. नॉर्थ ईस्टची बाबतीत तसं होतंय. गोवा सुद्धा 2 जागेहून 1 जागेवर जातोय. आणि याचा परिणाम सत्तेचा जो याच्यात हेतू जो आहे भारतीय जनता पक्षाचा, हा शुद्ध हेतू नाहीये. लोकशाहीला अभिप्रेत हेतू नाहीये. त्यांना फक्त सत्ता कशी आपल्या ताब्यात राहील हा जो प्रयत्न कायम त्यांचा चाललेला असतो. कायम इलेक्शन मोडवर ते असतात, सत्तेच्या मोडवर असतात, त्याकरता करत असला तो प्रयत्न आहे. ही संधी तुम्हाला पण आहे ना, जसं भाजपला संधी आहे तसं तुम्हाला तुमचे उमेदवार निवडून आले तुम्हालाही संधी. तुम्ही असं म्हणजे एकदम शस्त्र गाळल्यासारखंच का बोलताय? नाही, शस्त्र गाळल्यासारखं बिलकुल नाही. पण दक्षिण भारतावर अन्याय होणार ही तर वस्तुस्थिती मान्य करावं लागेल तुम्हाला. असं कसं हे करतंय? छोट्या राज्यांवर अन्याय होणार याच्यामध्ये. फडणवीसांनी असं म्हटलंय की 2/3 बहुमत नसल्याचं लक्षात आल्यानंतर विरोधकांचा खरा चेहरा समोर आला. नाही, याच्यात खरा चेहऱ्याचं कारण नाहीये. आमचे हेतू पूर्णपणे शुद्ध आहेत. आम्ही तच महिला आरक्षणाला कायम पाठिंबा दिलेला आहे. 33% जे आरक्षण आपण 2023 साली मंजूर केलं त्याच्यामध्ये एक मतानं आपण तसं पाठिंबा त्यावेळेस दिलेला आपल्याला दिसतो आहे. ते लागू व्हावं म्हणून सुद्धा आम्ही आग्रह राहिलो. आग्रहामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जनगणना करू लगेच 24 सालानंतर, ज्यावेळेस इलेक्शन झाल्यानंतर, आणि मग सीमांकन म्हणजे डिलिमिटेशन करू. आता ते सगळे त्यांचे आश्वासनं आता कुठंतरी दूर गेलेले, आश्वासनापासून दूर गेलेले आम्हाला दिसत आहेत. त्यांचा हेतू या डिलिमिटेशनमधून काहींवर अन्याय करण्याचा आणि सत्ता आपली कायम कशी राहील याच्याकरता प्रयत्न करण्याचा स्पष्टपणे दिसतो आहे. भाजपकडनं अशा स्वरूपाचं एक सांगण्यात आलं की तोड असलेल्या व्यक्तींसोबत आम्ही चर्चा करू, आणि त्यावेळेला शरद पवारांचं नाव घेण्यात आलं. या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसचं कोणी तोडीस मांडत नाही, तोडीस-तोड. आणि दुसरा मुद्दा असा की ज्या पद्धतीने ते सांगतायत, शरद पवार हे चाणक्य म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. आता हे नवे चाणक्य देवेंद्र फडणवीस म्हणून बघायचे का, की इतरांना त्यामध्ये का धरत नाही? तेव्हा ते तुम्ही लोकसभेमधले पंतप्रधानांचं भाषण ऐका, माननीय गृहमंत्री महोदयांचं भाषण ऐका. ते खोटा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तसंच आमचे मुख्यमंत्री महोदय सुद्धा खोटा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं मॅलिफाईड इंटेन्शन जे आहे, त्यांचा हेतू जो शुद्ध नाही हे स्पष्टपणे सगळ्या जनतेला कळतं आहे. जनता दूधखोळी नाही. आणि त्यांच्याशी वादविवाद करायला तर कोण कशात तोडीस-तोड पाहिजे. कोणताही सामान्य महिला आमची उभी राहील तरी ती खरं बोलल की तुम्ही फसवताय सर्वांना. पण राज्यसभेमध्ये जे होत आहे ते लोकसंख्येच्या आधारावर हे सगळं डिलिमिटेशन जे ते होणार आहे. साहजिक जर दक्षिण भारतातली लोकसंख्या कमी असली, जागा तिथे कमी त्यांनी कमी ठेवली, त्यांचं नियोजन त्यांचं चांगलं झालं, त्यांनी केलं.
याचा दोष त्यांना देण्यामध्ये काही अर्थ नाही, त्यांना तोटा त्याचा देण्याचा अर्थ नाहीये. त्यांचा सुद्धा हक्क जपला गेला. छोटे स्टेट मी म्हणतो, गोवा आहे त्याच्यामध्ये, महाराष्ट्र आहे तुमचा, महाराष्ट्र सुद्धा वेगळा नाहीये, महाराष्ट्राला सुद्धा नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्यामधून देशामध्ये असंतोषाचं वातावरण आजच निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. हे याला सत्तेकरता काहीही करायचं, त्याच्यात देशाची किती हानी झाली, लोकशाहीची किती हानी झाली तरी त्यांना हरकत नाही. हे तर आतापर्यंत त्यांच्या वागण्यात कळतं. ह्या उत्तरेमधूनच निवडून आले ना साहेब आजपर्यंत. सोनिया गांधी म्हणजे तुमच्या विचाराचे पण लोक आहेत, मग तुमच्यावरच अन्याय होतो. नाही असं नाही. निवडून येईल असं कसं? नाही त्यांचा हेतू जो आहे, मग दक्षिणवर अन्याय होणार ना, दक्षिण छोट्या स्टेटवर अन्याय होणार, दक्षिण भारतावर अन्याय होणार आहे. तो आमचं सोडून द्या, त्यांच्यावर तो अन्याय होणार आहे. तिथं फक्त तेच निवडण्यात आज थोडं हे येतात, पण त्या भागावर अन्याय होणार, विभागावर अन्याय होणार आहे. नाहीच आहेत ना तसं बघितलं तर. दक्षिणेकडे भाजपची तशी कर्नाटक सोडून नाही आता आपण पक्षाच्या पलीकडे गेलो ना तुमच्या बोलण्यानं. पक्षाच्या पलीकडे जेव्हा विचार करतो आपण, त्यावेळेस आपण असाच विचार केला पाहिजे, पक्षाच्या पलीकडे केला पाहिजे, राजकारणापलीकडे सगळ्यांना समान न्यायाचा विचार केला पाहिजे, समान संधीचा विचार केला पाहिजे. राज्यसभा आणि लोकसभेत जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही विरोधकांना झोपू देणार नाही असं फडणवीस म्हणाले. काय झोपू देणार नाही विरोधकांना जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही. हा नाही असं आहे की त्यांनी आता कालचं मुंबईचा त्यांचं मोर्चा, त्यांचा रस्ता रोको, सत्ताधारी रस्ता रोको करतात, जनतेचे हाल करतात, जनता चिडली. आज इकडं तुम्ही चिंचवड पिंपरीचा क्लिप पाहिली तर तिथं त्यांनी जनतेनं तिथल्या महिलांनी मोर्चा काढला, त्यांच्या महिलांनी काढला. या सरकारचं करायचं काय अशा घोषणा ते देत होते. त्यांच्या नीट लक्ष देत नव्हतं का आपण कोणत्या मोर्चाला आलोय. काल गिरीश महाजनांना एका महिलेने जर थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाहतूक कोंडीमध्ये त्रास होत होता. हे बरोबर होतं का? तुम्ही सत्ताधारी मंत्री उभं राहून वाहतूक कोंडी करतो, हे शोभतं का यांना? फक्त असं आहे कशा पद्धतीने गैरसमज समाजात निर्माण होईल, जनतेचे काय हाल होतील, देशाचे काय हाल होतील याच्याशी काही त्यांचं संबंध नाही. त्यांना फक्त आपली सत्ता कशी राहील आणि त्याकरता कोणते डावपेच करायचे, यांचा हेतू शुद्ध नाही हे पहिलं लक्षात ठेवा. यांचा हेतू बिलकुल भारतीय जनता पक्षाचा हेतू शुद्ध नाही. त्यांनी जर आता महिला आरक्षणला करायचं तर 23 सालचा जो निर्णय त्यांनी केलेला आहे त्याचं नोटिफिकेशन झालेलं आहे, लागू करावा तो. थोडा वेगळा प्रश्न होता. नाशिकमध्ये TCS सारखी मोठी कंपनी आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मांतराचा प्रयत्न झाला, महिला कर्मचाऱ्यांचं छळ करण्यात आला, 9 गुन्हे दाखल झालेले आहेत या सगळ्या संदर्भामध्ये. चौकशी सुरू आहे SIT करून या सगळ्या प्रकाराची, आणि पीडितांचे धक्कादायक खुलासे येतात की कशा पद्धतीने. मला नाशिकचं खरं म्हणजे माझं आवडतं शहर आहे, मी खरं सांगतो. म्हणजे त्याला काय सांगायला, आणि तुमचं कोणाचंही आवडतं इतकं सुंदर शहर आपलं आहे. परंतु काय झालंय काय तुम्हाला नेमकं, इतक्या SIT कशा लागत आहेत? काळजीचं आहे, म्हणजे असं नाही आहे सगळ्यांकरता काळजीचं आहे का? कुठेतरी चुकतंय काय आपलं वाटावं अशी परिस्थिती आपली. एक SIT मागे SIT, 5 का 6 SIT आपल्या हे चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये हे SIT मध्ये कोणतीही असू, कोणाचीही असू, हीच काय ATS तुमची कोणती त्या याची टाटा कन्सल्टन्सीच्या याची असेल, कोणती जो दोषी असेल त्याच्यात जात पात धर्म काही पाहायचं नाही. जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला राजधर्म म्हणतात त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. दोषीला शिक्षा कोणत्याही SIT मध्ये जिथं जिथं दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, आणि तो आपण पाळला पाहिजे. साहेब, सुनेत्रा पवार पहिल्यांदा असं उघडपणे म्हणतायत की अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे. एकंदरीत सगळे तुम्ही सगळे जर पाहिलं तर घटनाक्रम हे सगळं होणारा अपघात दुर्दैवी आहेच आहे, काळजीचा आहेच आहे, आणि कुठंतरी शंकेची पाल चुकते ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यात जिथं कुठं चुकलं असेल, काही घडलं असेल तर त्याचा शोध घ्यावा हा सगळ्या जनतेचा आग्रह आहे. मल्लिकार्जुन खरगे 2 दिवसापूर्वी बोलताना मोदींना त्यांनी ते टेररिस्ट असा त्यांनी उल्लेख केला. दहशतवादी म्हणून नाही, माझे ते स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे अध्यक्ष हे काही बोलले असतील तर माझे ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्या बाबतीतला खुलासा करील. पण तुम्हाला वाटतंय मला माहित नाही, जर मी बोललेलं ऐकलं नाही तर मी काय बोलू. NCDCचा एक मुद्दा आहे, काही कारखान्यांना दिलासा दिलाय, मात्र तुमचेच कधी काळी सहकारी राहिलेले संग्राम थोपटे हे भाजपमध्ये गेले, आणि ज्याबाबतची चर्चा होती की कारखान्याबाबतचा दिलासा मिळेल त्याच्यातच त्यांना फटका बसलाय. तुम्ही कसं बघता? तेव्हा जे गेले ना ते अनेक कारणाने गेले.
काही सत्तेकरता गेले, काही निर्णय चौकशा थांबाव्या म्हणून गेले, काहीतरी मिळावं म्हणून गेले, म्हणजे काही असेल काही संस्थेच्या ज्या अडचणी असतील त्याच्याकरता गेले. काहींचं बरं झालंय, ज्यांच्या चौकशा चालल्यात ते तर वॉशिंग मशीनमधून धुवून निघालेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत, एकदम क्लिअर. म्हणजे आदल्या दिवशी वेगळं बोललेलं त्यांच्यावरती, दुसऱ्या दिवशी तिकडे गेल्यावर वेगळं चित्र निर्माण झालं आपण पाहतोय. त्यामुळे मंत्रिमंडळ सुद्धा कसं बनलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. चौकशांचे सगळे महामेरू तिथं पोहोचलेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. आता काही जर आपल्या संस्था अडचणीत, चला ह्या अडचणीतून काढू म्हणून गेले असतील आणि तसा जर शब्द दिला असेल तर खरं म्हणजे मान्य करायला पाहिजे. अजूनही त्यांचा छळ व्हायला नको. आता बाकी छळ तर विरोधी पक्षाचा करण्यामध्ये माहीर आहे भारतीय जनता, पण जे आता त्यांच्या बरोबर गेले त्याच्यातल्या संग्राम थोपटे सारखेच अन्याय होत असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे. आपल्या अहिल्यानगर मधलं पण एक कारखाना, काय अहिल्यानगर जिल्ह्यातला पण एक कारखाना आहे. कोणता कारखाना मला मी सकाळच्या त्याच्यात वाचलं नाही, पण कोणता कारखाना तेव्हा त्याच्यात असं आहे की त्या बरेचसे NCDCचं जे कर्ज असतं ना ते घेण्याकरता ते जातात, त्यांना मिळालं नाही काय, मग ते गेलेले नसतील याचा अर्थ. विधान परिषदेसाठी देखील नावाची चर्चा आहे की कुठेतरी उद्धव ठाकरे आमदार जामीन काँग्रेसकडून तुमचंही नाव या नावा चर्चेला काय भरपूर नाव आहे, म्हणजे किती पाहिजे तेवढे नाव आहेत. जागा एकच आहे आमच्याजवळ. आणि असं आहे की आम्ही आमच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर स्वतः माननीय उद्धवजी तयार असतील तेव्हा आमचे मुख्यमंत्री राहिलेत, आजही ते आमच्या जे आम्ही आहोत विरोधी पक्षाचे त्यातले ते प्रमुख आहेत, तर त्यांची इच्छा असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही हे आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांची इच्छा नसेल तर मात्र चर्चा सुरू होऊ शकते, कारण पुन्हा एक राज्यसभेची जागा येणार आहे, तर ती चर्चा सुरू होऊ शकते. आता चर्चेतून नावाच्या बाबतीत अनेक आमच्याजवळ लोक आहेत चांगली. राजकारणी मी शेवटी, राजकारणामध्ये महत्वाकांक्षा असावीच लागते, त्याबद्दल शंका नाहीये. परंतु मी तरी असं मानतो की आमच्याजवळ अनेक तरुण आहेत की जे विधान परिषदेसाठी याच्यासाठी चांगलं काम करू शकतील. जरूर संधी त्यांना. नाही, आम्ही असं अजून ती चर्चा एकत्र पद्धतीनं व्हायची आहे. पण माझं मत असं आहे की उद्धवजी स्वतः जर असतील तर काहीच म्हणणं नाही, पण ते नसतील तर मात्र आमच्याबरोबर चर्चा करावी लागेल. ममता बॅनर्जी वाघासारखे लढतात आणि त्याच्यामुळे त्या बंगालमध्ये निवडून आल्या पाहिजेत असं उद्धव ठाकरे म्हणतात. तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात का? त्याला अर्थात येतं मान्य करावे लागेल, प्रश्नच नाही. भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला पाहिजे एवढंच मला माहिती आहे. पर्यटक जात आहेत हे सगळे खरं म्हणजे त्यावेळेच्या एका प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नाही, आणि पर्यटक त्यामुळेच जाण्यात थोडीशी जी काळजी वाटते त्यांना. तर आपल्याकडे असं आहे की एखादी जत्रा आहे छोटीशी, तरी 4 पोलीस उभे राहतात तिथं जाऊन. इथं एवढ्या हजारानं जर त्या पहलगामला लोक जात असताना एकच सिक्युरिटी का नव्हती या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळत नाही. आणि म्हणून थोडी काळजी वाटते का तिथं जाऊ आपण, संरक्षण आहे का नाही, नेमकं केंद्र सरकारचं काय हेतू आहे तिथं माहित नाही ना, संरक्षित ठेवत नाही ते, काय कारण आहे त्याचं. साहेब, नाशिकमध्ये एवढ्या 4 घटना घडत आहेत, SIT स्थापन झाली आहे, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, काँग्रेस म्हणून रस्त्यावर कुठेच दिसत नाही, ना आंदोलनं होत आहेत, ना कुणाला निवेदन दिले जात आहेत. काँग्रेस पक्षाचं अस्तित्व का दिसत नाही? नाही, एक तर लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या पक्षाच्या काळामध्ये ताई स्वतः मंत्री राहिल्या, ताई महापौर राहिलेल्या आहेत, आमदार राहिले. काँग्रेस पक्षाच्या काळात असे SIT असा गोंधळ कधीच नव्हता. शेवटी काँग्रेस असं म्हणतंय की आता आम्ही आमचा कालखंड कसा चांगला होता ते दाखवलंय, आता यांचा पाहून घ्या. नाही, बिलकुल संशय असायचं कारण त्यांनी निपक्षपातीपणे करावं एवढंच माझं म्हणणं आहे. निपक्षपाती, जोच गुन्हेगार असेल, जो चुकला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, हे स्पष्टपणे बोललो मी. माझे काय कारण नाही संशय. मोठ्या नेत्याची काल चौकशी झाली आहे SIT कडून, त्याच्यामध्ये काँग्रेसच्या पण लोकांची नावं समोर येत आहेत. या कोण काय, मी कुठं बोललो, मी काय म्हटलंय, मी कोणता पक्ष काही नाही. मी तर म्हणलं त्याच्यामध्ये कोण चुकला असेल त्याला शिक्षा व्हावी, याच्यापेक्षा काय पाहिजे. याच्या सगळं दूर ठेवलं, मी कोणताच फरक ठेवला नाही.
साहेब, मालेगाव बॉम्बस्फोटातील 6 आरोपींची आता निर्दोष सुटका झालेली आहे. यामध्ये 2007चा जो बॉम्बस्फोट होता त्यामध्ये हे सर्व 6 जण आहेत. हायकोर्टाने आता दिली. नाही, आता काय या बाबतीत मी समजून घ्यावं लागेल मला का कोणत्या परिस्थितीत सुटका त्यांची झाली, काय कारण आहे, त्याशिवाय बोलणं बरोबर होणार नाही त्याच्यावर. ओके, थँक्यू.